शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर तसेच यूट्यूब चॅनलवर मी आपले गणिताच्या सत्रात सहर्ष स्वागत करतो. मागच्या भागात आपण मूळ अवयव कसे पाडावेत ते बघितलं. युक्लिड याने लसावी मसावी काढण्यासाठी मूळ अवयव पद्धत ही शोधलेली आहे. तर आज आपण त्या मूळ अवयव पाडण्याच्या पद्धतीबाबत पुढे थोडासा अधिक विचार करूया आणि नंतर त्या पुढच्या भागात आपण लसावी अवयव पद्धतीने कशी पाडतात ते बघूया. त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अधिकाधिक अपडेट्स आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील. आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये या यूट्यूब चॅनलला शेअर जरूर करा. तर आता आपण मूळ अवयवांच्या बाबतीत अधिक विचार करूया. 2 ही एकमेव समसंख्या अशी आहे की जी मूळ संख्या आहे. त्यामुळे 2 नंतरच्या सर्व समसंख्या म्हणजे 4, 6, 8, 12, 20, 40, 70, 80, 100, 200, 500 500 नव्हे, 100, 200, 400 वगैरे वगैरे ह्या समसंख्या आहेत. तशी 500 पण समसंख्याच आहे, बरोबर आहे. तर म्हणून समसंख्या ह्या सगळ्यात समसंख्या संयुक्त आहेत. 2 सोडून 2 फक्त मूळ संख्या आहे. पुढच्या सगळ्या समसंख्या ह्या संयुक्त आहेत, मग त्या कितीही अंकी असोत. पण सर्वच विषम संख्या संयुक्त नाहीत किंवा सर्वच विषम संख्या मूळही नाहीत. समसंख्यांच्या मूळ अवयवांची सुरुवात ही 2 पासून होते, पण विषम संख्यांच्या मूळ अवयवांची संख्या ही 3, 5, 7, 11, 13, 17 अशी असू शकते. हा फरक लक्षात घ्या. बघा, 1 ते 100च्या दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. त्यापैकी 2 ही एकमेव समसंख्या मूळ असून बाकीच्या 24 विषम संख्या ह्या मूळ आहेत. पण 9, 15, 21, 27, 33, 39, 45, 49, 51, 55, 57 ह्या संख्या विषम आहेत, पण त्या मूळ नाही आहेत, त्या संयुक्त आहेत. कारण त्यांना कोणत्या तरी संख्येने भाग हा जात असतो. आता बघूया, आपण एका संख्येचा थोडा विचार करूया. आता 15 आहे. 15चे मूळ अवयव पाडायचे. 15च्या एककात 5 आहे, म्हणून 15ला 2ने भाग जात नाही, ती सम नाही, विषम आहे. तर ती संयुक्त आहे. हे आपल्याला कसं ठरवायचं? तर 15ला 5ने भाग जातोय, एककात 5 आहे. 5 त्रिक 15 किंवा 3 15, म्हणून 3 गुणिले 5 हे 15चे मूळ अवयव आहेत. 21. 21 सरळ आहेत. एककात 1 आहे, म्हणून ही संख्या विषम आहे, पण संयुक्त आहे. कारण 3 7 21 संख्या पुढे आल्याबरोबर आपल्या मनात आलं पाहिजे की या संख्येला कितीने भाग जातो. म्हणून 30 पर्यंतचे पाढे बिनचूक पाठ असावेत. आता बघूया, आपण 39 ही संख्या बघूया. 39 ही संख्या विषम आहे, कारण एककात 9 आहे. आता तिला 5ने भाग जात नाही, मग 3ने जातो का ते बघावं. 2ने तर जाणारच नाहीये. म्हणून एककात 9 आणि दशकात 3, 9 आणि 3 12. 12ला 3ने भाग जातो, म्हणजेच 39ला पण 3ने भाग जाणार आहे. मग 13 त्रिक 39 आपल्याला पटकन आठवलं पाहिजे. म्हणून 39चे मूळ अवयव 3 गुणिले 13 असे आहेत. तर 35 या संख्येचा विचार केला तर 35च्या एककात 5 आहे, म्हणून 5ने भाग जाणार आहे. 5 7 35, म्हणून 5 गुणिले 7 हे 35चे मूळ अवयव आहेत. 49 ही
विषम संख्या आहे, एककात 9 आहेत म्हणून ती विषम तर आहेच, पण एककात 9 असल्यामुळे तिला 5ने भाग जाणार नाही. मग 3ने जातो का ते बघूया. तर एककात 9, दशकात 4, 9 आणि 4 13. 13ला 3ने जात नाही म्हणून 49लाही 3ने जाणार नाही. म्हणून 7चा विचार करावा. तर आपल्या पटकन लक्षात येतं की 7 7 49 म्हणजे 7 गुणिले 7 हे 49 या संख्येचे मूळ अवयव आहेत. या सर्व संख्या ज्या मी वरती घेतल्या आहेत त्या विषम आहेत पण संयुक्त आहेत. तर 7ची एक जोडी म्हणजे एक मूळ अवयव लागोपाठ 2 वेळा आले. लागोपाठ 2 वेळा आले तर ती त्या मूळ अवयवांची जोडी मानली जाते. आता 27 ही एक अशी संख्या आहे की बघा 27ला एककात 7 आहे त्यामुळे ती विषम आहे म्हणून 2ने भाग जाणारच नाही. 3ने जातो का ते बघूया. तर एककात 7, दशकात 2, 7 अधिक 2 9, 9ला 3ने जातो, 27लाही 3ने जाणार. 3 9 27, 3 गुणिले 9, 9लाही 3ने जातो म्हणून 3 गुणिले 3 गुणिले 3, 27 या संख्येचे मूळ अवयव 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 असा त्याचा आपण ताळा घेऊ शकतो. तर 3 गुणिले 3 ही एक जोडी आणि 3 हे स्वतंत्र राहिलेले आहेत. जोडी म्हणजेच लागोपाठ आलेले 2 मूळ अवयव जसे की 3 गुणिले 3, 7 गुणिले 7 असे. पण 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 3 आलं तर त्याच्यात जोडी होणार नाही, कारण 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 3 असं होईल. म्हणून ती जोडी होत नाही, ते लागोपाठच आलं पाहिजे. आता 102 या संख्येचे मूळ अवयव बघूया. त्याच्यात थोडा वेगळेपणा आपल्याला जाणवेल. बघा 102 एककात 2 आहे म्हणून त्याला 2ने भाग जाणार आहे. ती सम आहे. विभाज्यतेच्या कसोट्या अगोदरच्या तुम्ही तपासा. 2 3 5 6 8 9 10 च्या कसोट्या मी दिलेल्या आहेत. तर 102ला 2ने भागलं 51 उत्तर आलेलं आहे, कारण 100च्या निम्मे 50, 2च्या निम्मे 1, 50 अधिक 1 51. 51 ही विषम संख्या आहे. अर्थात 51च्या एककात 1 आहे, दशकात 5 आहे. 5 आणि 1 6, 6ला 2ने भाग जातो म्हणजे 51लाही 2ने भाग जाणार. म्हणून 2 गुणिले 51, 51ला 2ने भाग जाणार नाहीये. 6ला 3ने भाग जातोय. सॉरी, वरती मी चुकून म्हटलं. 6ला 3ने भाग जातोय. 3 दोन्ही 6 म्हणून 51लाही 3ने भाग जाणार आणि सरळ आहे 17 त्रिक 51. म्हणून 102चे मूळ अवयव 2 गुणिले 3 गुणिले 17 अशा प्रकारचे येत असतात. आणि आपल्याला जेव्हा एखाद्या संख्येचा लसावी लघुत्तम साधारण विभाज्य काढायचा असतो तेव्हा त्या संख्येचे जे 2 किंवा 3 संख्या दिल्या जातात त्या संख्यांचे मूळ अवयव पाडायचे आणि प्रत्येक मूळ अवयवांतील जोड्या यांचा गुणाकार करायचा. जोड्या कुठल्याच मूळ अवयवात नसतील तर त्या ठिकाणी एक 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 घेऊन पण आपण गुणाकार करावा. कधी कधी जोडी असते, एका संख्येत जोडी असते, एका संख्येत जोडी नसते. तर दुसऱ्या संख्येत जोडी नसलेला मूळ अवयव आपण गुणिले घेऊन तो गुणाकार करावा. मूळ अवयव पाडताना डावीकडे संख्या लिहायची. समजा आपण 27, डावीकडे पहिल्या घरात 27 लिहायचे. पहिल्या घरात दशकाचे 2 आणि दुसऱ्या घरात एककाचे 7 जाणार. घर सोडून बरोबरचं चिन्ह आणि घर सोडून 3 गुणिले 3 गुणिले 3 असं मांडायचं. मग त्याच्याच खाली जर दुसरी संख्या आली 102, मग ती त्याच्या खाली एक ओळ सोडून आपल्या अंगाखाली तशीच मांडायची. 102 एक घर उजवीकडे सोडून बरोबरचं चिन्ह आणि मग मनात करायचं 102च्या निम्मे 51. मग मनातच 2 गुणिले मांडून 51 मनात ठेवायचं. 51ला 2ने भाग जाणार नाहीये, 3ने जातो हे वरती सांगितलंय. म्हणून 51 17 त्रिक 51 म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 17 असे खाली खाली मांडत जावे आणि मग लसावी करताना सगळ्यात खाली घेतलेल्या ज्या सामायिक जोड्या आहेत त्या मांडाव्यात किंवा सामायिक नसलेले मूळ अवयव मांडून मग गुणाकार करून ती लसावी काढावी.
हा भाग आपण पुढच्या व्याख्यानात बघूया. तुर्तास आपण इथंच थांबूया. पण सम आणि विषम मूळ आणि संयुक्त संख्यांबाबत आपण बघितलं आणि सर्वच विषम संख्या मूळ नाही आहेत, पण सर्वच समसंख्या संयुक्त आहेत. काही विषम संख्या मूळ आणि काही संयुक्त असतात आणि ते आपण विभाज्यतेच्या कसोट्यांवरून, विशेषतः 3, 5, 9च्या कसोट्यांवरून ठरवतो आणि 7ने भाग जातो की नाही ते बघून ठरवतो, जसं की 49 वगैरे. तर अशा प्रकारे आपल्याला लसावी पाडताना सम आणि विषम संयुक्त संख्या दिल्या जातात. त्यांचे मूळ अवयव पाडून आपण लसावी काढू शकतो आणि आपण भागाकार पद्धतीनेही लसावी काढू शकतो. भागाकार पद्धतीने मसावीही काढतो आणि मूळ अवयव पद्धतीने पण मसावी काढतो. लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य, म्हणजे लहानात लहान विभाज्य, म्हणजे ह्या दिलेल्या संख्या कोणत्या संख्येने विभाज्य आहेत असा त्याचा अर्थ. आणि महत्तम मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाज्य, म्हणजे दिलेल्या संख्याने कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्या विभाज्य आहेत. तर आपण पुढील भागात सुरुवातीला समसंयुक्त संख्यांचा लसावी, नंतर विषम संयुक्त संख्यांचा लसावी आणि त्यानंतर समविषम संयुक्त संख्यांचा लसावी कसा काढावा ते आपण पुढील व्याख्यानात बघूया. तुर्तास इथेच थांबूया. आपल्या या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक यूट्यूब चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा आणि अधिकाधिक ज्ञानसंपन्न बना. इथेच थांबतो. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य.